साठी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत. इथे मी गाजर कापून घेतलेले आहे बारीक, ही कोबी घेतलेली आहे, ही फरसबी आहे, ही शिमला मिरची आहे, ही कांद्याची पात. आता आपण या कढईमध्ये थोडं तेल टाकूया. तेल टाकलं की त्याच्यामध्ये ही अंडी फोडून टाकायची. आणि ही अंडी अशी शिजवून घ्यायची. ही अंडी चांगली फ्राय झालेली आहे, आपण त्यांना काढून घेऊया. आता परत थोडं तेल टाकायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये हा लसूण टाकायचा. आता कांदा टाकू याच्यामध्ये आणि ही हिरवी मिरची टाकायची. हे चांगलं परतून घ्यायचं. आता हा कांदा आणि लसूण चांगला परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हा कोबी टाकून घेऊया. नंतर ही फरसबी टाकायची, शिमला मिरची टाकायची, नंतर हे गाजर टाकायचं आणि ही कांद्याची पात आणि हे सगळं परतून घ्यायचं. गॅस फास्टच ठेवायचा आणि या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या. भाज्यांच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि आता याच्यामध्ये आपण जे आपण अंडं फ्राय करून घेतलं होतं ते सर्व याच्यामध्ये टाकून द्यायचं. सगळं मिक्स करायचं. हे अंडं सगळं मिक्स करून घ्यायचं या भाज्यांच्या मध्ये. आता आपण याच्यामध्ये भात टाकूया. हे मी शिजवलेला भात घेतलेला आहे. भात असा मोकळा पाहिजे फ्राईड राईसला. आता हा भात याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये सोया सॉस टाकूया. सोया सॉस थोडासाच टाकायचा. आपल्याला राईस हा पांढराच करायचा आहे, डार्क करायचं नाही. नंतर हे विनेगर टाकायचं. ही काळी मिरी पूड टाकायची. मिक्स करून घ्यायचं. आता आपला हा एक फ्राईड राईस तयार झालेला आहे.